केवायसी करूनही लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला. आता पुन्हा केवायसी करावी लागणार. मग त्यासाठी काय करावे लागणार याची सर्व माहिती. मुख्यमंत्री काय म्हणाले, कशी असणार प्रक्रिया, नेमकं या पेरणीच्या हंगामात काय करावं लागणार, जून महिन्याचा हप्ता कधी येणार, नेमका सरकारचा अध्यादेश काय आहे आणि येणाऱ्या बातम्या खऱ्या की खोट्या. व्हिडिओ नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकारकडून जी काही खोटी माहिती माध्यमांसमोर देऊन लाडक्या बहिणींची एक प्रकारे भावनिक दिशाभूल करण्यात येत आहे आणि लाडक्या बहिणीवरच एक प्रकारे आरोप केला जात आहे की काल परवा मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं, महिला व बालकल्याण मंत्री असतील किंवा सरकारचे संबंधित इतर मंत्री असतील तर हे सातत्यानं माध्यमांसमोर खोटं बोलत असतात की त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की लाडक्या बहिणींसाठी सातत्यानं केवायसी ची प्रक्रिया ही मुदतवाढ देऊन राबवण्यात आली, मात्र त्या वेळेत विहित मुदतीत या लाडक्या बहिणींनी त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि अशा स्थितीत त्याच्यामुळं 80 लाख बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र हे सगळं खोटं आहे. ते खोटं कसं आहे की सरकारकडून जे काही सांगण्यात आलेलं आहे की ज्या काही 80 लाख बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत किंवा त्या या योजनेतून बाद ठरवलेल्या आहेत, तर त्यांच्या संदर्भात सांगत असताना सरकारकडून असं सांगितलं जातं की या बहिणींनी जी काही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला जी काही पडताळणी करायची होती तर त्या पडताळणीमध्ये सरकारला नेमकं काय साध्य करायचं होतं हे माहित नाही. मात्र या लाडक्या बहिणीचं आधार आणि पॅन, आधार आणि मोबाईल नंबर हे एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही याची तपासणी केली जाणार होती आणि ही तपासणी केली जात असताना मग याच्यामध्ये जी काही माहिती सरकारकडून संकलित करण्यात आली तर त्याच्यामध्ये आधार नंबर पहिल्यांदा महिला भगिनीचा टाकण्यात आला, त्याच्यावर तो ओटीपी आला. ओटीपी आल्याच्या नंतर मग हा ओटीपी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर दुसरं पेज ओपन झालं. दुसऱ्या पेजवर जो काही ओटीपी मागण्यात आला तर तो पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड त्याच्यामध्ये एंटर केलं गेलं होतं आणि त्याच्यावर सुद्धा ओटीपी आला होता. मग अशा स्थितीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं आधार आणि मोबाईल हे एकमेकांना लिंक नव्हते तर त्याच्यावर ओटीपी येत नव्हता. 15-15 मिनिटं, अर्धा तास, एक तास बसून सुद्धा ओटीपी येत नाही. तर मग ऑनलाईन सेवाधारकाकडून सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा मोबाईल आणि आधार हे आधार सेंटरवर जाऊन एकमेकांना लिंक करून घ्या आणि मग ते लिंक करत असताना 2-2 दिवस, 3-3 दिवस या बहिणींना रांगा लावून त्या ठिकाणी उभं राहावं लागलं. त्याच्यासाठी 150-200 रुपयाचा भुर्दंड त्यांना सोसावा लागला. ऐन शेतामध्ये निंदणाचा हंगाम सुरू असताना ती कामं सोडून त्या आधार सेंटरवर ते सोयाबीनच्या सीझन मध्ये जावं लागलं आणि अशा स्थितीमध्ये 7व्या-8व्या दिवशी ज्यावेळेस ते आधार अपडेशन झालं तर आधार अपडेशन झाल्याच्या नंतर परत ही केवायसी केली तर असं लक्षात आलं की नवऱ्याचं आधार आणि मोबाईल एकमेकांना लिंक नाही. मग त्याच्यासाठी पुन्हा 2 दिवस 3 दिवस घातले, त्याचं लिंकिंग केलं, त्याच्यात पुन्हा 7-8 दिवस गेले आणि त्याच्यात पुन्हा 150-200 रुपये घातले आणि हे सगळं केल्याच्या नंतर काही बहिणींची प्रक्रिया पूर्ण झाली, त्यांचा हप्ता नियमित सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर अशा काही बहिणी होत्या की ज्या वडिलांकडे राहतात पण वडील हयात नाहीत. मग त्यांनी कुणाचा आधार क्रमांक टाकायचं, नवऱ्याची आणि त्यांची भानगड सुरू आहे. नवरा कुणाचा तरी दारू पितो किंवा मारहाण करतो, कटकट सुरू आहे, कोर्टात केस नाही. अशा स्थितीमध्ये नवरा फोन लावला तर फोनच उचलत नाही तर तो ओटीपी कुठून देणार, त्याचं तिथं लिंक आहे. मग नवऱ्याचा आधार टाकून काही फायदा नव्हता. आदिती त्या टाटकरे वारंवार माध्यमांसमोर सांगत होत्या गळा बसेपर्यंत की आम्ही त्याच्यासाठी वेबसाईटवर काहीतरी डॉक्युमेंट अपलोड करायची सुविधा उपलब्ध करू. ज्यांचा घटस्फोट झालेला आहे तर त्यांनी घटस्फोटाची कागद अपलोड करावी. मग यांच्यासाठी सरकारने काय केलं ते छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे. असं हे सरकार खोटं बोलत आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही बहिणी वेगवेगळ्या कारणाखाली वगळण्यात आलेल्या आहेत तर त्याच्या बाबतीत सुद्धा सरकार खोटं बोलत आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.